नमस्कार. आज मी बनवणार आहे उपमा. यालाच आमच्याकडे उपीटही म्हणतात आणि हा करायला अगदी सोपा. तुम्ही जर रवा भाजून ठेवला तर अगदी 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो आणि हा नाश्ता प्रत्येकाच्या घरात केला जातो, परंतु आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. आणि जे नवशिके आहेत किंवा नवीन कोणी स्वयंपाक करणारे आहेत, शिकणारे आहेत, त्यांच्यासाठी तर मी एक इथे खास टिप सांगणार आहे, जेणेकरून उपीटाच्या अजिबात गाठी होणार नाहीत. आता इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेते. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घेऊ शकता, कारण बऱ्याच जणांना कांदा पोहे किंवा उपीटामध्ये कांदा जास्त आवडतो, त्यामुळे कमी जास्त करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. इथेच मी 2-3 हिरव्या मिरच्याही कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता, किंवा मग तुमच्या घरातले वृद्ध माणसांना जर उपमा तुम्हाला करून द्यायचा असेल तर इथेच तुम्ही लाल तिखटही टाकून घेऊ शकता. आता इथे आपल्या उपमाला मस्त आणखी डबल चव यावी यासाठी मी इथे लसण आणि कोथिंबीरचं मीठ वाटून घेते. तुम्ही अशा पद्धतीचं मीठ करून ठेवलात तर मग महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं न खराब होता, आणि हे मीठ तुम्ही कुठल्याही भाजीला घातलास तर चव खूप मस्त येते. पहिलं जेव्हा आमच्याकडे फ्रीज नव्हतं तेव्हा माझी आई अशाच पद्धतीने लसणाचं मीठ करून ठेवायची आणि ते मीठ भाजीला वापरायची, कारण कोथिंबीर फ्रीजशिवाय टिकत नव्हती. आणि मीठ घातल्यामुळे लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित असा फ्रीजच्या बाहेरही 15 दिवस टिकला जातो. त्यामुळे अशा पद्धतीचं वाटण करून ठेवलं की ते 15 दिवस सहज टिकतं आणि फ्रीजमध्ये म्हटलात तर महिनाभरही टिकून जातं. आता हे मी वाटून घेतलेलं आहे. आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवते. इथे मी 1 ते 2 प्लेटच उपमा बनवणार होते, त्यामुळे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा बारीक रवा वापरलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठा रवाही घेऊ शकता. आता हा रवा आपल्याला असाच कोरडा अर्ध्या प्रमाणात भाजून घ्यायचे. आता रवा भाजत होता तोपर्यंत मी इकडे उपीटासाठी पाणी गरम करायला ठेवायला देते. म्हणजेच इथे मी 1 ते 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे अंदाजे. नंतर आपल्याला लागेल असं या उपीटामध्ये टाकून घ्यायचे. हा रवा आता चांगला गरम झालेला आहे. यामध्ये आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे चांगलं मस्त लालसर रंगावरती भाजून घ्यायचे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. हा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही असाच कोरडा भाजून बघा आणि नंतर अशा तुपात किंवा तेलात परतून बघा, चव वेगळीच लागते उपीटाची. आता मी रवा भाजून घेतलेला होता तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर त्याच कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे आणि काजू परतून घ्यायचे. उपीटामध्ये काजू टाकणं अगदी ऑप्शनल आहे, किंवा कोणाकोणाला तर शेंगदाणेही आवडत नाही तर मग ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. आता इथे दोन्हीही परतलं गेलेलं होतं, त्यामध्येच मी कांदा टाकून घेते जो आपण कट करून ठेवलेला होता. आता इथे काजू काढून घेते, कारण काजू जर कांद्यासोबत परतले तर ते मऊ पडतात, त्यामुळे मी यातील काजू काढून घेते. किंवा तुम्हाला जर शेंगदाणे काजू आवडतच नसतील तर फक्त कांदा आणि जो आपण लसणाचं मीठ करून घेतलेलं होतं फक्त ते वापरूनही केलेलं उपीट खूप छान लागतं. आता इथे हिरवी मिरचीही टाकून घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता तोडून यामध्ये टाकून घेतले. आता हे आपल्याला चांगलं मस्त सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे, म्हणजेच कांदा जोपर्यंत सोनेरी रंगावरती परतत नाही तोपर्यंत. आता इथे कांदा परतून झालेला होता. यामध्येच मी अर्धा चमचा हळद टाकून घेते. हळदही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. आमच्या इथे हळद टाकल्याशिवाय उपीट खातच नाहीत, त्यामुळे मी हळद टाकतेच. आता इथे भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला. आता जर तुम्ही इथे डायरेक्ट पाणी टाकलात आणि तुम्ही नवशिके असाल किंवा तुम्हाला उपीट बनवता येत नसेल तर मग रवा टाकला की त्याच्या गाठी होतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुरुवातीला अगोदर तेलामध्ये रवा टाकून तो 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि नंतर गरम केलेलं थोडं थोडं करून पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथे तुम्हाला पाण्याचा अंदाजही कळत नसेल तर तुम्ही सुरुवातीला थोडंसं पाणी टाका, म्हणजेच रवा व्यवस्थित बुडेल आपला, आपण बेसन करतो ना त्या पद्धतीने. आणि नंतर हळूहळू ते रवा पाणी शोषून घेतो आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं रव्याने पाणी पिलेलं आहे. आणखीन थोडंसं गरम केलेलंच पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित या उपीटामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी टाकून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला उपमा कसा घट्ट किंवा पातळ बनवायचे त्यानुसार. परंतु थोडंसं जास्तच पाणी ठेवायचं. जेव्हा उपमा तयार होईल तेव्हा मोकळा होतो, त्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार कन्सिस्टन्सी थोडीशी जास्त पातळ ठेवायची. आता इथे उपमा आपला मस्त असा 2 मिनिटांमध्येच वाफरला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने कधी उपमा केला नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि तो कसा झाला कमेंट करून सांगायला विसरू नका.
आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.